सर्वजण श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय दौंड याच्या आजच्या 9वी-10वीच्या पालक सभेसाठी येथे जमलेलो आहोत। कार्यक्रमानिमित्त आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सौ सुतार मॅडम आणि पर्यवेक्षिका सौ काकडे मॅडम तसेच सर्व पालक आणि शिक्षक वृंद व माझ्या मैत्रिणींनो आज मी तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या पालक सभेसाठी येथे जमलेलो आहोत। हसा मुलींनो हसा, प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलींनो हसा। प्रत्येक आई वडिलांचे हे स्वप्न असते, त्यासाठी ते धावपळ ओघाने आणि घरासाठी घर सोडून धावणारी माणसे पाहिली की घराचे महत्त्व लक्षात येते। कळत नकळत त्यातून त्यांच्या घराकडे दुर्लक्ष होते। पालकांनी बालवयात केलेले संस्कार चिरकाल टिकणारे असतात। पालकच मुलाच्या व्यक्तिमत्वाचे शिल्पकार असतात। मुलांचा पहिला गुरु हा त्याची आई असते आणि त्यानंतर वडील। आई वडील व शिक्षक हे त्यांच्या आयुष्याचे शिल्पकार असतात। या पालक सभेच्या निमित्ताने मी मनपूर्वक विद्यार्थी या नात्याने सांगावेसे वाटते की आमच्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका तसेच संस्थेचे सर्वच व्यक्ती यांचे ध्येय असते की या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी आपल्या पायावर सक्षम उभा राहिला पाहिजे। त्याने आपल्या देशाचे, गावाचे, शहराचे, आई वडिलांचे, शिक्षकांचे नाव मोठे केलेच पाहिजे। म्हणून या शाळेचा आजपर्यंतचा इतिहास आहे की प्रत्येक क्षेत्रात या शाळेचा विद्यार्थी चमकत आहे। या शाळेतील प्रत्येक शिक्षक उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत आहे। तसेच माझ्यासमोर बसलेले आज सर्व विद्यार्थी आणि पालक यांना मला सांगावेसे वाटते की आपणही सर्वांना चांगले सहकार्य केले पाहिजे। तुमची मुलगी घडवणे हे काम फक्त शिक्षकांचेच नसून नाही आहे असे म्हणून तुम्ही ती जबाबदारी झटकू शकत नाही। पालक आणि शिक्षक हे मुलाच्या आयुष्याचे शिल्पकार असतात। आपण जबाबदार पालक आहात म्हणून या पालक सभेत आपला अनमोल वेळ काढून तुम्ही या सभेसाठी आलात यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते। सामान्य पालकाला कामधंद्यांमुळे घराबाहेर राहावे लागते। मुलांना देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो। मुलांच्या सर्व गरजा भागवण्याचा प्रयत्न करीत असताना एकीकडे त्यांच्याकडून विविध प्रकारच्या अपेक्षा करतात, परंतु मुलांसोबत जग झपाट्याने बदलत आहे। 2 पिढ्यांमध्ये प्रचंड तफावत आढळत आहे। एकमेकांच्या सहवासाला मुकले आहेत ते। त्यामुळे पालकांचा आपल्या पाल्यासोबतचा सुसंवाद हा संपुष्टात येत चालला आहे। पण पालकांनी लक्षात घेतले पाहिजे की आज मुलांना वेळ दिला नाही तर ते आपल्या वृद्धापकाळात तुम्हालाही वेळ देणार नाही। पालकत्व ही निसर्गाने दिलेली एक अनमोल देणगी आहे। पाल्याच्या जडणघडणीत त्यांच्या शिक्षणात, करिअरमध्ये पालकांचा फार मोठा वाटा असतो। त्यांच्या संपूर्ण आयुष्याला मार्गदर्शन व दिशा दाखवण्याचे काम पालक अगदी नेटाने करत असतात। ही जबाबदारी अतिशय आनंदाने ते पार पाडत असतात। मुलांचे व्यक्तिमत्व ही पालकांची दौलत आहे। विद्यमान युगातील जीवघेणी स्पर्धा, शाळा, महाविद्यालय, शिकवणी, छंदवर्ग, मोबाईल, टीव्ही व अन्य करमणुकीच्या साधनांचे वाढते आक्रमण, ढासळत चाललेली सांस्कृतिक मूल्ये अशा वातावरणात पाल्याला कसे घडवावे, त्यांचे व्यक्तिमत्व कसे फुलवावे हा मोठा प्रश्न आहे। त्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा सुसंवाद असणे आवश्यक आहे। त्याकरिता शाळेत पालकांचे येणे जाणे असलेच पाहिजे। सुरुवातीपासून तुमचा मुलगी यांचे शिक्षकांशी सुसंवाद साधणे, त्यांच्याकडून तुमच्या पाल्याच्या उणीवा जाणून घेणे, त्या उणीवा कशा पूर्ण होतील यांचा प्रयत्न करणे, त्या दूर कशा होतील, पाल्यातील चांगले गुण कुशलतेने गुण व त्यांचा कल हेरून त्यांना प्रोत्साहन द्यावे, परंतु त्यांचे कौतुक केल्याने ते शेफारून जाणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्यावी। बरेच पालक आपल्या मुलीला शाळेत घातले, फी भरली की त्यांचे काम
त्यांची मुलगी कोणत्या वर्गात आहे, कोणत्या इयत्तेत आहे, तिची तुकडी काय, तिचे वर्ग शिक्षक कोण, तिला काही अडचण आहे की नाही हे बघतच नाही. की शाळेत टाकायची म्हणजे प्रश्न संपत नाही. या सर्व गोष्टींची त्यांना थोडी सुद्धा कल्पना नसते. प्रवेश तुमची जबाबदारी संपत नाही. बरेच पालक आपली पाल्य 10वीत असल्यावर जागरूक होतात. नवीन गाईड्स, नोट्स, विविध प्रकारचे क्लासेस लावून चांगल्या मार्काची मागणी ते करत असतात. पण चांगली मशागत न करता शेतीत चांगले पीक येणार कसं? चांगली मशागत न करता पीक येणार कसं? त्यासाठी त्या पिकाला आधीपासूनच खत पाणी घातले पाहिजे, तर पीक चांगले येते. म्हणून आपल्या पाल्यावर सुरुवातीपासूनच लक्ष द्यायला पाहिजे. जर तुम्हाला शुद्ध व बीजपोटी फळे, रसाळ, गोमटी हवी असतील तर तुम्ही तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण वाढीसाठी सुरुवातीपासूनच जागरूक असावे लागते. पालकांनो, आपला बँक बॅलन्स किती आहे हे कोणी तुम्हाला विचारत नाही. तुमचा मुलगा किंवा मुलगी काय करते हे तुम्हाला सगळे विचारतात. संस्कारक्षम, आरोग्य संपन्न, नम्र, सदाचारी, जाणती, अभ्यासू, गुणी मुले घडवणे हीच खऱ्या अर्थाने तुमची संपत्ती व दौलत आहे. मात्र तुमच्या कामाच्या व्यापात तुमचं पाल्य घडवण्यात कसूर केली तर तुम्ही धावपळ करून मोठ्या कष्टाने जमवलेली संपत्तीचा काहीच उपयोग नाही. उत्तम, सुसंस्कारी, सतंती हीच मोठी संपत्ती आहे हे लक्षात घ्या. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. एवढे बोलून मी माझं मनोगत संपवते. जय हिंद.